एखाद्या माणसानं मांजर पाळल्याचं आपण अनेकदा पाहतो। रस्त्यावर फिरणारी मांजरही आपण अनेकदा पाहिलेली असतात। मात्र पुण्यातील एका महिलेने आपल्या घरात तब्बल 350 मांजरं पाळलेली आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणात मांजरं पाळल्यामुळे शेजारी राहणारे नागरिक मात्र आता हैराण झालेत। पाहूयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट। अरे बापरे, एक फ्लॅट आणि 350 कॅट। पुण्यातील घरात कशी भरली मांजरांची शाळा। रहिवासी भयभीत, दुर्गंधीनं हैराण। पुण्यातील हडपसरच्या माळवाडी येथील माउंटन बंटी या सोसायटीत एक अजब प्रकार समोर आलाय। या सोसायटीच्या 9व्या मजल्यावर राहणाऱ्या एका महिलेने तब्बल 350 मांजरी पाळल्यात। या मांजरी घरभर फिरत गॅलरीत येऊन जोरजोरात ओरडतायत। त्यामुळे या सोसायटीत भीतीचं वातावरण पसरलंय। 3 BHK फ्लॅटमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं मांजरी ठेवल्यामुळे आवाज आणि दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवासी हैराण झाले आहेत। मांजरांचे आवाज रात्री येत होते, त्याच्यावरून एव्हिडंट झालं की समोरच्या घरात मांजर असतील, पण आमचा साधारण असा विचार होता की 2-4 मांजर असतील। काम करणाऱ्या लेडीज कडून आम्हाला कळालं, जे मेड्स असतात त्यांच्याकडून कळालं की समोरच्या घरात 50 मांजर आहेत, 60 मांजर आहेत वगैरे। साधारण 4-5 वर्ष गेलेत आम्ही हा त्रास खूपच लांब वेळ म्हणजे आम्ही खूप सहन केलेला आहे। त्यामुळे प्रशासनाला विनंती की याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा। आपल्या मालकिनीने मांजरी पाळल्याय, आम्ही त्या मांजरांबरोबर दररोज खेळतो आणि साफसफाई देखील करतो, असं संगोपन करणाऱ्या एका तरुणीने लोकशाहीशी बोलताना सांगितलंय। त्यांच्याबरोबर आम्हाला जसं त्यांना खेळतो तसं खेळतो, ते आमच्याबरोबर खेळतात, चांगले खेळतात, मस्त राहतात। त्यांचं आरोग्य चांगलं आहे का? सगळं ठीक आहे। आजार वगैरे नाही? मांजर असल्यावरती शिवी केलं तर वास तर येणारच ना। या फ्लॅटमध्ये 350 पेक्षा अधिक मांजरी सापडल्या असून पशु अधिकारी तसंच महापालिकेशी पत्रव्यवहार करून सगळ्या मांजरी रेस्क्यू करणार असल्याचं पोलिसांनी म्हटलंय। रोडवर फिरणाऱ्या त्या काळजी घेण्यासाठी त्यांना तिथं ठेवलेलं आहे आणि त्यांच्यावर तिथं उपचार वगैरे चालू आहेत, सांभाळत आहेत ते, असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांना मोठ्या प्रमाणावर कॅट्स आहेत असं सोसायटी धारकांचं म्हणणं आहे। तरी पुढील कारवाई आम्ही कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून व त्यांच्याशी योग्य समन्वय राखून आम्ही पुढील कारवाई करत आहोत। इतक्या मोठ्या प्रमाणात मांजरी पाळल्यामुळे त्याचा त्रास होत असून या सगळ्या मांजरांना सुरक्षित स्थळी हलवण्याची मागणी आता रहिवाशांनी केली आहे। सर्वांनी आम्हाला एक कमिटमेंट दिलेली आहे की नाही, हे सगळं जे काही चालू आहे सगळं इल्लीगल आहे। या सगळ्या गोष्टींवर नक्कीच प्रशासन हे जॉइंटली हे ऍक्शन घेणार आहे। लिफ्ट में, बाहर कॉरिडोर में भी बदबू आ रही है और हम कितनी बार साफ भी करवा चुके। श्वान आणि मांजरांसारख्या प्राण्यांना सांभाळणं हा गुन्हा नसून मांजर पाळलं म्हणून टीका करणं चूक असल्याचं प्राणी मित्रांनी म्हटलंय। इतने सारे जानवरों को ट्रीटमेंट देना, उनको खिलाना, उनको पिलाना, उनको स्टाफ रख के उनको संभालना और उनकी देखभाल करना, ये क्या गुनाह नहीं है? ये तो अच्छी बात है। या फ्लॅटच्या आतमध्ये तब्बल 350 मांजरं जी आहेत ती पाळण्यात आलेली आहेत। मोठ्यानं या ठिकाणी आवाज आणि त्याची विष्ठेमुळे जे आहे त्या स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास होत असल्याचा जी तक्रार आहे ती स्थानिक रहिवाशांनी केलेली आहे आणि या मांजराची सुटका करावी अशी मागणी सुद्धा स्थानिक रहिवाशांनी केलेली आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर वांगे, माळवाडी, हडपसर, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।